तुर्तास सध्या खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात. आणि त्यासाठी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस यांचं राज्य निर्माण करतात. त्यांना घाबरून काही लोक पळून जातात, पण काही लोक हा दबाव स्वीकारत नाही आणि त्यातूनच हे पुस्तक निर्माण झालं. हे पुस्तक वाचावं, हे पुस्तक देवेंद्र फडणवीस यांनी वाचावं. त्यांनी ह्यासाठी वाचावं की त्यांनी यंत्रणांचा गैरवापर केला. ही जुलमी राज्यव्यवस्थेचे ते सूत्रधार आहे. नरेंद्र मोदी सूत्रधार आहे. अमित शहा या जुलमी राज्यव्यवस्थेचे सूत्रधार आहे. त्यांनी सुद्धा हे पुस्तक वाचलं पाहिजे. त्यानंतर एकनाथ शिंदेने पुस्तक वाचलं पाहिजे. वाचायलाच पाहिजे पुस्तक त्यांनी. जर त्यांना व्यवस्थित लिहिता वाचता येत असेल तर त्यांनी शांतपणे त्या पुस्तकाचा गाभा समजून घेतला पाहिजे. आणि बराच काळ ते आमचे सहकारी होते. विशेषतः जेव्हा त्यांचा जो मार्ग निर्माण झाला भाजपात पळून जाण्याचा, त्याच्या आधी आणि साधारण त्या काळामध्ये ते माझ्याबरोबर होतेच. आणि माझ्या बाबतीत काय चाललं याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्याच्यामुळे त्यांच्या पत्रात मी लिहिलं आहे की तुम्ही या सगळ्या अनेक घटनांचे या प्रवासातले साक्षीदार आहात, म्हणून ते पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे. पण राऊतसाहेब, एका घटनेचा तुम्ही त्या पत्रात उल्लेख केलेला आहे की ज्या एकनाथ शिंदेंनी तुम्हाला अटकेपूर्वी फोन केला होता आणि ते असं म्हणाले होते की मी वर बोलून घेऊ का, आणि तुम्ही नकार दिला होता. तुम्ही म्हणालात की अनेक घटनांचे ते साक्षीदार राहिलेले आहेत. अशा काय घटना आहेत ज्या ईडी त्यासाठी मला अनेक गोपनीय गोष्टींचा भांडाफोड करावा लागेल आणि ते नैतिकतेला धरून नाही. स्वतंत्र पुस्तकाचे विषय आहेत ते. आणि ज्या गोष्टी गोपनीय आहेत असं आपण मानतो त्याच्यावरती प्रकाश टाकणं, लिहिणं, बोलणं हे नैतिकतेला धरून नाही. आपण विश्वासाने जेव्हा काही गोष्टी चर्चा करतो किंवा आपल्याला कोणी काही सांगतं आणि ते आपण नंतर त्याचा आपल्या प्रसिद्धीसाठी गैरवापर करणं, पुस्तक रूपानं असेल, भाषणाच्या रूपानं असेल, खळबळ किंवा सनसनाटे माजवण्यासाठी, मला ते पटत नाही. पण राऊतसाहेब, तुम्ही असं म्हणालात की हे पुस्तक देवेंद्र फडणवीसांनी वाचलं पाहिजे, हे पुस्तक अमित शहांनी वाचलं पाहिजे, नरेंद्र मोदींनी वाचलं पाहिजे, आता तुम्ही म्हणतात की एकनाथ शिंदेंनी वाचलं पाहिजे. पण एक प्रत तुम्ही राज ठाकरेंनाही पाठवलेली आहे. राज ठाकरेंनी हे पुस्तक का वाचलं पाहिजे? राज ठाकरे उत्तम वाचक आहेत. राज ठाकरे उत्तम वाचक आहेत. स्वतः राज ठाकरे यांच्यावर सुद्धा किंवा त्यांच्या सहकाऱ्यांवर सुद्धा ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांचा फास आवळलेला होता. त्यातून ते बाहेर पडले. किणी प्रकरणात सीबीआयनं त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता. मला माहीत असेल, एक प्रकरण घडलं होतं. आता काही व्यवहारासंदर्भात ईडीनं त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला, त्यांना आणि त्यांच्या सहकार्याने. त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं. ज्यांना जे कधी काळी ईडीच्या सहवासात आले, जे कधी काळी ईडीला घाबरून काही निर्णय घेतले, शरण गेले किंवा जे ताटमध्ये उभे राहिले, त्या प्रत्येकासाठी हे पुस्तक. राऊतसाहेब, आणखी महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक विषय आहे. देवेंद्र फडणवीस यांनी परवा एक्सप्रेस अड्ड्याला दिलेली मुलाखत अनेक अर्थानं गाजते, ज्यात शरद पवारांचं कौतुक होतं, उद्धव ठाकरेंवर टीका होती, वगैरे वगैरे. पण त्यातला आणखी एक असा मुद्दा आहे की त्यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांच्या बाबतीतच एक विधान केलेलं आहे की अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे संवादात कच्चे आहेत असं त्यांनी म्हणताच एनसीपी अजित पवार गटातूनही एक प्रतिक्रिया आलेली आहे की देवेंद्र फडणवीस हे चार भिंतींमध्ये आड हे जर बोलले असते तर बरं झालं असतं. असं कोण म्हणताय? त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांपैकी. बघा, असं आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ह्यांच्यामध्ये ज्याला तुम्ही कम्युनिकेशन गॅप म्हणतो ती तर आहेच. एकनाथ शिंदे, अजित पवार ह्यांच्यातून विस्तव जात नाही हे सगळ्यांना माहिती आहे. आता अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे एका स्वतंत्र बेटावर उभे आहेत. अजित पवार दुसऱ्या टोकाला आहेत आणि मिस्टर देवेंद्र फडणवीस एका ठिकाणी. तरी ती महायुती आहे. पण एकनाथ शिंदे यांचा संवाद उद्धव ठाकरेंच्या बरोबर असताना फार पक्का होता. आमच्याबरोबर त्यांचा संवाद फार चांगला होता. ते कोमात का गेले आहेत याचा तपास देवेंद्र फडणवीस यांनी करावा.
त्यांच्यातली संवाद क्षमता का संपली? अजित पवार हे उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्री असताना सगळ्यात उत्तम संवाद त्यांचा उद्धव ठाकरे साहेबांशी होता, असं ते उद्धव साहेबांचं म्हणणं आहे. मग आता या संवादामध्ये मिठाचा खडा का पडतो आहे त्यांच्या सरकारमध्ये? याचा अर्थ सगळं आलबेल नाही, सगळं व्यवस्थित नाही. जे दिसतंय ते सगळं वरवरच आहे किंवा एका दहशतीपोटी आहे, भीतीपोटी आहे, एकत्र राहिलेले आहेत. ते आपल्यावर कारवाई होऊ नये, ईडीची फाईल उघडू नये म्हणून सगळे एकत्र आहे, बाकी काही नाही. सर, दोन प्रश्न. एक तर राज्यामध्ये लिंगबळी आणि महिलांच्या अत्याचाराची संख्या वाढलेली आहे, तर देखील राज्य महिला आयोगावर प्रत्येक विभागावर ज्या नियुक्त्या व्हायला हव्यात महिला सदस्यांच्या, त्या झालेल्याच नाही. त्याच्यामुळे प्रतिनिधी उपलब्ध नाही आहेत महिलांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी. बातमी एक लक्षात घ्या की महिला आयोग, मग तो राज्याचा असेल किंवा राष्ट्रीय असेल, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आणि त्यांच्या सदस्यपदी नॉन पॉलिटिकल व्यक्ती असायला पाहिजे. महिला राजकारणातली सोय म्हणून जर कोणी त्या पदावर नेमणूक करत असेल तर महिलांना न्याय मिळणार नाही. केंद्रामध्ये सुद्धा राजकीय व्यक्तीच आहे आणि राज्यात सुद्धा राजकीय व्यक्ती आहेत. राज्य महिला आयोग म्हणजे महिला आर्थिक विकास महामंडळ नाही, कळलं? हे एक घटनात्मक पद आहे आणि त्याच्यामुळे या राज्यातल्या देशातल्या महिलांवरच्या अत्याचारांना अन्यायाला वाचा फुटते. पण आम्ही त्याला काय करतो की नेत्याच्या जवळच्या महिलेला आपण त्या पदावर बसवतो, सोय, राजकीय सोय आणि कॅबिनेट दर्जा देतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. नॉन पॉलिटिकल व्यक्ती पाहिजे त्या पदावर, अराजकीय व्यक्ती, महिला त्या पदावर पाहिजे आणि सदस्यसुद्धा तसेच पाहिजे. दुसरा एक प्रश्न सर, मुंबई महानगरपालिकेसंदर्भातला की 14,000 कोटींचं येणं बाकी आहे मुंबई महानगरपालिकेला. बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर्स म्हणजे बडे धनाढ्य बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर त्यांच्यावर अजूनही ते 14,000 कोटी महापालिकेने वसूलच केले नाही. मात्र इतर जे आपल्या सामान्य लोक त्यांच्याकडून प्रत्येक 14,000 कोटीतले काही टक्के नक्कीच निवडणुकीसाठी मागच्या दारानं वसूल केले असते. हे राज्य ठेकेदारांचं आहे आणि मुंबईत ठेकेदारांचं राज्य सुरू आहे. त्याच्यामुळे उद्या 14,000 कोटी माफ झाले आणि त्या बदल्यात 5-10 हजार कोटी कोणाच्या निवडणूक फंडात गेले किंवा नगरसेवक विकत गेले